नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 यामधील आज झालेला जो पेपर होता, तर त्या पेपरमधील संपूर्ण जीके प्रश्नांचे स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होणार आहे। तुम्ही अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी जर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। बघा, आजच्या या सेशन मध्ये आपण बघा काय नवी मुंबईमध्ये सिडकोने विकसित केलेली गृहनिर्माण योजना कोणती होती। बघा, नवी मुंबईमध्ये सिडकोने विकसित केलेली गृहनिर्माण योजना कोणती होती। पहिली गृहनिर्माण योजना म्हटलं, याच्यामध्ये महत्त्वाचं काय तर पहिली गृहनिर्माण योजना विचारलेली आहे। ओके, पहा तर कोणती होती। शिवनेरी, जनता वसाहत, गृहस्वामित्व योजना की संजीवनी योजना। तर विद्यार्थी मित्रो, या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे जनता वसाहत। पर्याय क्रमांक बी जनता वसाहत हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, जनता वसाहत ही सिडको द्वारा विकसित करण्यात आलेली पहिली गृहनिर्माण योजना होती। कशात? नवी मुंबईमध्ये। ओके, पर्याय क्रमांक बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत किती रुग्णालये कार्यरत आहेत। बघा, सध्या नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत किती रुग्णालये कार्यरत आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतो। बघा, नवी मुंबई विशेष प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। मग किती रुग्णालय या ठिकाणी कार्यरत असणार आहेत विद्यार्थी मित्रो? 2, 4, 6 की 8? तर विद्यार्थी मित्रो, नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत एकूण 4 रुग्णालये जी आहेत। ओके, किती? 4 रुग्णालये ही कार्यरत आहेत। पर्याय क्रमांक बी 4 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। त्यानंतर पुढील प्रश्न बघा, पाणी टंचाई टाळण्यासाठी महापालिका कोणती यंत्रणा वापरते। बघा, या ठिकाणी पाणी टंचाई टाळण्यासाठी महानगरपालिका आहे जी कोणती यंत्रणा वापरते? आरओ प्लांट, जल पुनर्वापर, टँकर पाणी की जल बुटलिंग? तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी जल पुनर्वापर ही योजना त्या ठिकाणी महापालिकेअंतर्गत वापरल्या येते। कशावरती? पाणी टंचाई टाळण्यासाठी। ओके, मग त्यामुळे पर्याय क्रमांक बी जल पुनर्वापर हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। मित्रांनो, महानगरपालिकेसंदर्भात आपण यापूर्वी 2 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते आपल्या चॅनलवरती आहेत, ते जाऊन तुम्ही त्या ठिकाणी बघायची आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, महापालिका निवडणुका कोणत्या आयोगाच्या देखरेखीखाली होतात? बघा, महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत या कशाच्या? राज्य लोकसेवा आयोग, निवडणूक आयोग, नगर विकास आयोग की जिल्हाधिकारी? तर या निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली होत असतात। ओके, कोणाच्या? निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली होत असतात। यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, भारताच्या स्वतंत्र संग्रामातील पहिले युद्ध कोणते होते? बघा, भारताच्या स्वातंत्र्य संग्राम जो होता, तर या स्वातंत्र्य संग्रामामधील पहिले युद्ध कोणते होते असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। पर्याय बघा या ठिकाणी काय आहेत? 1942 ची चळवळ, 1857 चा उठाव, 1930 चा मिठाचा सत्याग्रह की 1920 चा असहकार आंदोलन? तर विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक बी 1857 चा उठाव हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, 1857 चा उठाव हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील पहिले युद्ध म्हटलं तर जो आहे 1857 चा उठाव। बघा, 1857 च्या उठावाचा जो पहिला भडका आहे, म्हणजे पहिले या ठिकाणी कुठून सुरुवात झाली तर बराकपूरच्या छावणीपासून। ओके, बराकपूरची जी छावणी आहे, तर बराकपूरच्या छावणीपासून याची सुरुवात झाली होती। ओके, कोणता स्वातंत्र्य सैनिक होता बराकपूरच्या छावणीमध्ये ज्याने या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली होती? तर तो होता मंगल पांडे। ओके, कोण होता? मंगल पांडे। यावरती देखील यापूर्वी प्रश्न आपल्याला आलेले होते विद्यार्थी मित्रो। ओके, बघा मित्रांनो, सर्वांना सूचना आहे बघा, या ठिकाणी तुम्ही जर अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओजची अपडेट तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहील। त्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्यावरती तुम्हाला PDF मिळेल, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ओके, सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तसेच आपले इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा विद्यार्थी मित्रो, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने
कायमधारा ही जमीन महसुलीची पद्धत लागू केली? बघा, कोणता या ठिकाणी हे होता ब्रिटिश गव्हर्नर जनरल ज्याने ही पद्धत लागू केली? लॉर्ड वेलेस्ली, लॉर्ड कर्झन, लॉर्ड कॉर्नवालिस की लॉर्ड रिपन? तर बघा विद्यार्थी मित्रो, यापैकी होता लॉर्ड कॉर्नवालिस, पर्याय क्रमांक सी लॉर्ड कॉर्नवालिस जे आहे यांनी कायमधारा ही जमीन महसुलीची पद्धत लागू केली होती. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता बघा थोडीशी या ठिकाणी स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघूया. पहा, कायमधारा ही जमीन महसुलीची पद्धत कधी लागू झाली होती? 1793 मध्ये. कधी? 1793 मध्ये ही लागू करण्यात आलेली होती. आता याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्र, कोणी लागू केली? तर लॉर्ड कॉर्नवालिसने लागू केली. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, कोणी लागू केली होती? लॉर्ड कॉर्नवालिस यांनी ही लागू केली होती. आणि कुठे कुठे लागू होती ही? तर बंगाल, बिहार आणि ओरिसा जे आहे या प्रांतामध्ये ही लागू करण्यात आलेली होती. यानंतर अजून एक जमीन महसुलीची पद्धत होती, ती म्हणजे रयतवारी. ओके, रयतवारी. आता रयतवारी ही 1820 मध्ये लागू झाली होती. कधी? 1820 मध्ये. आणि ही कुठे कुठे होती? मद्रास, आसाम आणि मुंबई या प्रांतात. ओके, मद्रास, आसाम आणि मुंबई या प्रांतात लागू कोण केली होती? तर थॉमस मनरो यांनी. ओके, कोणी लागू केली होती? थॉमस मनरो, रयतवारी. ओके, थॉमस मनरो यांनी ही जी रयतवारी जमीन महसुलीची पद्धत आहे ही लागू केली होती. त्यानंतर पुढची पद्धत आहे विद्यार्थी मित्र, ती म्हणजे महालवारी. ओके, कोणती आहे? महालवारी. आता महालवारी ही जी पद्धती आहे ही 1822 मध्ये लागू झाली होती. ओके, 1822 मध्ये पंजाब, आग्रा, अवध, संयुक्त प्रांत या ठिकाणी ही लागू करण्यात आली होती. आणि कोणी केली ती? तर वोल्ट मॅकेन्झी यांनी ही जमीन महसुलीची पद्धत लागू केली होती. ओके, वोल्ट मॅकेन्झी याने जी आहे ही जमीन महसुलीची पद्धत लागू केली होती. मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर या PDF करता तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ओके, तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तिथे ही PDF अपलोड केलेली आहे. तुम्हाला त्या ठिकाणी ती PDF मिळून जाईल. आणि तसेच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, सुंदरबन डेल्टा कोणत्या नद्यांमुळे बनले आहे? बघा, सुंदरबनचा जो भाग आहे हा त्रिभुज प्रदेश, डेल्टा म्हणजे काय? त्रिभुज प्रदेश. तर हा त्रिभुज प्रदेश कोणत्या नद्यांमुळे बनला आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय. बघा, गंगा ब्रह्मपुत्रा, गोदावरी कृष्णा, यमुना सतलज की तापी नर्मदा? तर विद्यार्थी मित्रो, सुंदरबन डेल्टा जो आहे हा गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या नद्यामुळे बनलेला आहे. पर्याय क्रमांक ए गंगा ब्रह्मपुत्रा हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे, ज्वालामुखी बेट भारतात कुठे आहे? ज्वालामुखी बेट जे आहे ते भारतात कुठे आहे? लक्षद्वीप, अंदमान, गुजरात की ओडिसा? तर भारतामध्ये अंदमान या ठिकाणी ज्वालामुखी बेट आहे. ओके, भारतात अंदमान जे ठिकाण आहे या ठिकाणी ज्वालामुखी बेट आहे. पर्याय क्रमांक बी अंदमान आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणता सागरी किनारा पश्चिम भारतात आहे? बघा, पश्चिम भारतातनी विचारलेला आहे. कोरोमंडल, मल्याळम, कोंकण की सुंदरबन? तर पश्चिम भारतातील कोणता आहे विद्यार्थी मित्रो? तर कोंकण हा पश्चिम भारताचा सागरी किनारा आहे. ओके, कोंकण. यानंतर बघा, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? सध्याचे आपले राष्ट्रपती कोण आहेत? रामनाथ कोविंद, द्रौपदी मुर्मू, प्रणव मुखर्जी की नरेंद्र मोदीजी? तर विद्यार्थी मित्रो, श्रीमती द्रौपदी मुर्मूजी या आपल्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. पर्याय क्रमांक बी द्रौपदी मुर्मू हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, राज्यपाल कोणाची नियुक्ती करतात? राज्यपाल कोणाची नियुक्ती करतो? राज्यपालाची जी आहे बघा, राज्यपाल कोणाची नियुक्ती करतात या ठिकाणी? पंतप्रधान, संसद, राष्ट्रपती की मुख्यमंत्री? तर राज्यपालाद्वारे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केल्या जात असते. ओके, राज्यपाल कोणाची करतात? मुख्यमंत्र्यांची. पण कोणत्याही व्यक्तीची करतात का? नाही. जो निवडून आलेला सत्ताधारी पक्ष असतो त्या पक्षाचा जो बहुमत प्राप्त पक्षाचा जो नेता असतो, बहुमत प्राप्त पक्षाने ज्या व्यक्तीचं नाव सुचवलं असेल त्याच व्यक्तीची राज्यपाल मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करतात. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता थोडीशी विस्तृत माहिती आपण या ठिकाणी डीपली पाहूया. तत्पूर्वी सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे. बघा, राज्यपाल जे आहे, राज्यपालाचं या पदाचं कलम कोणतं आहे? राज्यपाल पदासाठी कलम कोणतं आहे हे देखील आपल्याला माहिती असणं महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, राज्यपाल पदासाठी कलम कोणतं आहे? तर राज्यपाल पदाचं कलम आहे कलम 153 नुसार राज्यपाल पदाची तरतुदी घटनेमध्ये करण्यात आलेली आहे. आणि राज्यपालांची नियुक्ती जी आहे ही राष्ट्रपतीद्वारे. राज्यपालांची नियुक्ती कोण करतात?
राष्ट्रपती करतात. ओके, बघा आता राज्यपाल जे आहेत, राज्यपाल हे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात. राज्यपाल काय असतात? हे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात आणि राज्यपाल हे भारताच्या राष्ट्रपती जबाबदार असतात. ओके, बघा नियुक्ती जी आहे ही राष्ट्रपतींद्वारे होते आणि हे राष्ट्रपतींना जबाबदार असतात. ओके, अत्यंत महत्त्वाचं हे पद घटनेद्वारे निर्माण करण्यात आलेलं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, भारतीय राज्यघटनेनुसार भारत कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? भारतीय राज्यघटनेनुसार भारत जे आहे कोणत्या प्रकारचे राष्ट्र आहे? राजेशाही, धर्मनिरपेक्ष, समाजवादी की बी आणि सी दोन्ही? तर बघा भारत जो आहे धर्मनिरपेक्ष आहे आणि समाजवादी देखील आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक टी, बी आणि सी दोन्ही हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ही कधी झाली? 1950, 1947, 1949 की 1952? तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना विद्यार्थी मित्रो ही 1950 ला झाली. कधी झाली? 1950 ला सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. ओके, बघा आता थोडीशी डिटेल्स इन्फोच्या संदर्भात आपण पाहूया. बघा सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आहे ही 26 जानेवारी 1950 ला झाली. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमानुसार म्हटलं तर कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली आहे आणि 1935च्या कायद्याद्वारे. ओके, 1935च्या कायद्याद्वारे. मित्रांनो, तुम्हाला जर PDF हवी असेल तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. ओके, तिथे तुम्हाला ही PDF मिळून जाईल. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला अगदी वेळोवेळी मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेचे जनक कोणास म्हटले जाते? बघा भारतीय राज्यघटनेचे जनक कोणास म्हटले जाते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू की महात्मा गांधी? तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक ए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखल्या जाते. ओके, तसेच ते घटनेतील संविधान सभेतील मसुदा समितीचे देखील अध्यक्ष होते. यानंतर सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? बघा सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती शरद बोबडे की न्यायमूर्ती भूषण गवई? सध्याचे विचारलेले आहे विद्यार्थी मित्रो. तर सध्या करंट मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत आपले न्यायमूर्ती भूषण गवई. पर्याय क्रमांक टी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, भूषण गवई हे आपले सध्याचे सरन्यायाधीश आहेत. ओके, बघा आता हे देशाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? तर हे 52वे. ओके, कितवे? 52वे सरन्यायाधीश या ठिकाणी ठरले आहेत. यांच्यापूर्वी होते न्यायमूर्ती संजीव खन्ना. यांच्यापूर्वी सरन्यायाधीश कोण होते? तर संजीव खन्ना यांच्यापूर्वी सरन्यायाधीश होते. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? मित्रांनो, एकदा सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. WWW चा पूर्ण अर्थ काय? ओके, बघा WWW चा पूर्ण अर्थ काय? वर्ल्ड वाईड वेब, वेब वर्ल्ड वाईड, वाईड वेब वर्ल्ड की नन ऑफ देम? ओके, तर या प्रश्नाचं उत्तर आहे वर्ल्ड वाईड वेब, ऑप्शन नंबर ए. ओके, बघा वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच WWW हे याचं संक्षिप्त रूप आहे. ओके, चला यानंतर बघा हार्डवेअर म्हणजे काय? बघा संगणकासंबंधित या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिसतोय. हार्डवेअर म्हणजे काय? दिसणारे व हाताळता येणारे, फक्त सॉफ्टवेअर, इंटरनेट, नेटवर्क काय? तर बघा संगणकाचे जे भाग आपल्याला दिसतात आणि जे आपण हाताळू शकतो त्यांना हार्डवेअर म्हणतात. ओके, बघा आणि जे भाग दिसत नाही ज्याला आपण फक्त हाताळू शकतो पण दिसत नाहीत, ओके, ते सॉफ्टवेअर्स. पुढचा प्रश्न बघा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद की पंडित जवाहरलाल नेहरू? तर विद्यार्थी मित्रो आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, पर्याय क्रमांक सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, हे आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती होते. तसेच हे संविधान सभेचे अध्यक्ष देखील होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जी घटना निर्माण होण्याची समिती होती संविधान सभा, या संविधान सभेचे अध्यक्ष देखील होते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. जल जीवन मिशन या योजनेचा उद्देश काय आहे? जल जीवन मिशन जी योजना आहे
या योजनेचा उद्देश काय आहे? शौचालय उभारणी, जलसिंचन, स्वच्छ पाणी पुरवठा की नदी संवर्धन? तर बघा, जल जीवन मिशन म्हणजे हे या ठिकाणी काय, तर स्वच्छ पाणी पुरवठा हे या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, यानंतर पुढचा प्रश्न बघा, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? मदर टेरेसा, डॉक्टर सी.व्ही. रमन, रवींद्रनाथ टागोर की डॉक्टर हरविंदर खुराना? विद्यार्थी मित्रो, पर्याय क्रमांक सी रवींद्रनाथ टागोर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. नोबेल मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे आणि या प्रश्नांची PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच आपले अजून यापूर्वीचे 2 व्हिडिओ झाले आहेत, ते व्हिडिओ देखील तुम्ही बघायची आहेत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू.